सौराष्ट्र समाचार ब्यूरो न्यूज। कल्याणपुर व चिंचपाड़ा रोड स्थित खोली गई विनर क्लासेस की दूसरी शाखा का उद्घाटन कोलसलवाड़ी पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक श्री गणेश नायडे के हाथों किया गया। अपने स्वागत सम्मान के बाद उपस्थित छात्र छात्राओं को संबोधित करते हुए गुड टच और बैड टच के साथ ही साइबर सुरक्षा के बारे में मार्गदर्शन किया। विद्यार्थियों के उज्ज्वल भविष्य के लिए शुभकामनाएं दी। इस अवसर पर हेड पुलिस कांस्टेबल रूपाली पाटिल, कांस्टेबल विलास मोरे, कांस्टेबल रूपाली धेंगेगड़े, वरिष्ठ पत्रकार अशोक वर्मा, युवा समाज सेवक जयेश राजू दुबे, विनर क्लासेस के संचालक शिवम अरुण उपाध्याय और उनकी माताजी वरिष्ठ शिक्षिका सुनैना उपाध्याय, पिताजी वरिष्ठ शिक्षक अरुण उपाध्याय, कार्यक्रम संचालक शिक्षिका निशा संदीप जाधव और शिक्षक क्लाइव सर द्वारा आए हुए मेहमानों का सम्मान सत्कार किया गया। मेहमानों द्वारा गुलाब का फूल देकर छात्र छात्राओं का स्वागत सम्मान किया गया। इस अवसर पर क्लासेस की शिक्षिका दीपा मैडम, सोनाली मैडम और नीलम मैडम के साथ ही विनर क्लासेस के छात्र छात्राएं और उनके माता पिता, पालक, अभिभावक उपस्थित रहे। सेकंड जी शाखा आज आपल्या कल्याणपुर सुरू होते, त्यासाठी आम्हाला या ठिकाणी बोलवलं, आमच्या ठिकाणी सत्कार केला। त्याबद्दल मी सर्वप्रथम कोळसवाडी पोलीस स्टेशन आपले सर्व चालक मालकांचे सर्वांचे आभार मानतो। शिक्षण ही काळाची गरज आहे आणि आपण शाळेत तर शिकतच असतो, पण तरी आजकालचं जे शिक्षण शैली किंवा जे सिलेबस आहे त्यासाठी आवश्यक असते क्लासेस वगैरे लावणं, कारण बऱ्याचशा गोष्टी शाळेत क्लिअर होत नाहीत, तर ते आपण पर्सनल लक्ष दिल्यामुळे या ठिकाणी क्लिअर होतात। तर आपले जे सेकंड शाखा सुरू होते म्हणजे नक्कीच आपलं क्लासेस उदयोन्मुख आहे, म्हणजे चांगलं उदयाला येते म्हणून सेकंड ब्रांच सुरू होते, नाही तर पहिली ब्रांच बंद करण्याची वेळ येते, पण आपण दुसरी चालू करताय याचा अर्थ पहिल्या शाखेला आपलं चांगलं यश मिळालेलं आहे, त्यामुळे आज आपण दुसरी शाखा सुरू करत आहात। राहिला प्रश्न मुलांचा की मुलं बघितले की आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करावं असं वाटतं। मुलं म्हणलं की पोलिसांबद्दल अट्रॅक्शन पण असतं, परंतु त्याच वेळेला भीती पण असते, परंतु पोलीस हा तुमचा संरक्षक असतो, बरोबर आहे का? आपल्याला काही अडचण झाली, अडचण त्रास झाला, कोणी काही मारलं, शिवीगाळ केली, आपल्या अपघात झाला, काय झाला तर कोण लागतं आपल्याला? जवळ पोलीस पाहिजे। तर पोलीस कोणासाठी आहे? तुमच्यासाठी आहे। तर सर्वात पहिले पोलिसांची मदत घ्यायची असेल तर आपल्याकडे काय सिस्टम आहे माहिती का आपल्या मुलांना? नक्की माहित नाही। 112 डायल करतो आपण, बरोबर आहे का? 112 112 डायल केला की पोलिसांची मदत मिळते आपल्याला। मग आपल्याला स्वतःला मदत पाहिजे असेल तरी आपण 112 डायल करू शकतो, किंवा आपल्या समोर एखाद्याला कोणाला काहीतरी अपघात झाला असेल, एखाद्याचं भांडण सुरू असेल तर आपण तरी ती घटना देखील आपण कळू शकतो 112 डायल करून, बरोबर आहे? 112 डायल म्हणजे जसं 108 काय नंबर आहे माहिती का कोणाला? विद्यार्थ्यांना ॲम्ब्युलन्सचा नंबर आहे। जर कोणाला अपघात झाला असेल, काय झालं असेल तर आपण 108 डायल करतो, म्हणजे जी नियरेस्ट ॲम्ब्युलन्स असेल ती आपल्या मदतीला येते। त्याच प्रकारे 112 डायल त्याच धर्तीवर काम करतं। जर जवळपास आपल्याला काही मदत लागत असेल पोलिसांची तर जवळचा जो पोलीस असेल त्याला तो कॉल करतो, ते लवकर आपल्या ॲव्हरेज टाइम कोळसवाडीचा 4 मिनिट आहे, म्हणजे कोणी कंप्लेंट केली तर 4 मिनिटाच्या आत पोलीस मदत तुम्हाला मिळते, हा आपला ॲव्हरेज टाइम आहे। त्याही पेक्षा कमी वेळात पोलीस मदत मिळते। तर एक सगळ्या मुलांनी लक्षात ठेवा। अजून एक गुड टच बॅड टचच्या बाबतीत आपण शाळा शिकत असताना बऱ्याच वेळा मुलींच्या बाबतीत, खास करून की लहान मुलांच्या बाबतीत या घटना घडतात। शिक्षक असतील, त्याचे पालक असतील, काही मुलं सांगत नाही किंवा त्यांना ते कळत नाहीत। तर मुलांनी लक्षात ठेवा, ज्याचा स्पर्श आपल्याला वाईट वाटतोय, खराब वाटतोय, बॅड वाटतोय, तर ती गोष्ट आपण आपल्या शिक्षकांना किंवा आपल्या पालकांना सांगितली पाहिजे, बरोबर आहे का? हा, आपले आई वडील आपल्याला हात लावतात, त्यांचा उद्देश चांगला असतो, पण प्रत्येक व्यक्ती तसा हात लावू शकतो का आपल्याला? नक्कीच लावू शकत नाही। ज्याचा आपल्याला बॅड वाटतो तर ते आपण आपल्या आई वडिलांना किंवा आपल्या शिक्षकांना सांगितलं पाहिजे, बरोबर आहे का? चुकीचं काय घडत असेल तर ते सहन करायचं नाही। ते सगळ्या मुलांनी लक्षात ठेवा, बरोबर आहे? अजून आजकाल आपण सगळेजण मोबाईल ऍडिक्ट झालेलो आहोत, बरोबर आहे का? सगळेजण मोबाईलवर जास्त वेळ वाया घालवतो। त्याच्याने काय होतं, जे मुलं अभ्यास करतात ते आपल्यापेक्षा पुढे जातात आणि आपण मोबाईल मध्ये वेळ घालवण्यामुळे पाठीमागे राहतो। तर सर्व मुलांनी कॉम्पिटिशनचं युग आहे, जर टिकायचं असेल तर आपल्याला जास्त वेळ कशात द्यावा लागेल? अभ्यासात द्यावा लागेल। नंतर तुम्ही चांगला अभ्यास करून मोठी पदवी मिळवली, एखादी नोकरी मिळवली तर तुम्ही पाहिजे तो मोबाईल घेऊ शकतात, परंतु तुम्ही आता शिक्षणाची वेळ आहे, शिक्षण घेण्याची वेळ आहे। आता जर मोबाईल मध्ये वेळ घालवला तर मग तुमचे मित्र, आजूबाजूचे परिसरातील लोक तुमच्या पुढे निघून जातील, तुम्ही पाठीमागे राहताल, मग तुम्हाला साधा मोबाईल घेण्याचे देखील पैसे मिळत नाहीत। जर आपण आयफोन वापरायचा असेल तर चांगला जॉब पाहिजे का नको? तर आतापासून आपल्या शिक्षणाचं वय आहे, आपण शिक्षणावर लक्ष द्यायचं। आई वडील सांगतात म्हणून मोबाईल ठेवू नका, तर तुम्ही स्वतःहून त्याग करा। आवश्यक असेल तिथं मोबाईल वापरा।
विज्ञान जसं शाप की वरदान तसं आहे. जर मोबाईल आपण चांगल्या कामासाठी वापरला त्याचा आपण चांगला यूज करू शकतो आणि त्याचा गैरवापर करायचा म्हणला तर गैरवापर, कारण त्याच्यात चांगलं पण आहे वाईट पण आहे. आपण चांगलं घेण्याची सवय लावा, वाईट सोडून द्यायचं. बरोबर आहे. याच्या पुढे आई वडिलांनी सांगितलं पाहिजे का मोबाईल द्यावा असं नाही. आपण स्वतःवर बंधनं टाकून घ्यायचे की मी मोबाईल फक्त एवढ्या कामासाठी आणि एवढ्या वेळच बघेल, इतरत्र मी माझ्या अभ्यासावर लक्ष देईल. ठीक आहे. सर्वांना मला माझ्याकडून शुभेच्छा. तुमच्या क्लासला देखील शुभेच्छा, सर्व स्टाफला देखील शुभेच्छा. धन्यवाद सर. धन्यवाद. सबको मराठी समझ में आया सर ने जो बोला? यस. तो आप सब बच्चों को कोलसवाड़ी पुलिस स्टेशन की तरफ से बहुत बहुत शुभकामनाएं. नए क्लास में अच्छे से आप पढ़ाई कीजिए और बहुत बड़े आदमी बनिए. यही मैं आपको शुभकामना देनी चाहूँगी, क्योंकि सर ने जो ज़रूरी बातें वो सब आपको बताई हुई है. तो इतना कह के हम आपकी रजा लेते हैं और यहाँ से चलते हैं. जय हिंद, जय भारत. धन्यवाद मैडम. धन्यवाद. पीडी न्यूज़ सौराष्ट्र समाचार कल्याण.